जीएसटी समजून घ्यायला ह्याच्यापेक्षा सिंपल कोणतंच उदाहरण असू शकत नाही. असं अज्युम करा की तुम्ही बिझनेसमन आहात आणि तुम्ही ट्रेडिंगचा बिझनेस करताय, म्हणजे कुठून तरी तुम्ही घेणार गुड्स आणि कोणाला तरी विकणार. ओके, आणि असं समजूया की ते जे गुड्स आहेत त्याच्यावरती 18% जीएसटी लागतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जिथून गुड्स परचेस करणार होता त्याची कॉस्ट होती 50 रुपये. ओके, त्याच्यावरती 18% 9 रुपये समोरच्याने तुम्हाला जीएसटी लावला, तर तुम्हाला त्याला टोटल 59 द्यायचे आहेत. 50 त्या कॉस्ट प्राइससाठी आणि 9 रुपये ॲज अ जीएसटी म्हणून त्याने तुमच्याकडून कलेक्ट केले. आता हेच गुड्स तो पुढे सेल करणार आहे 100 रुपयाला. आता ज्यावेळेस तुम्ही ते सेल करणार आहात कोणाला, त्यावेळेस तुम्हाला पण 18% जीएसटी लावायचा आहे, तर तुम्ही त्याच्याकडून 118 रुपये घेणार. ओके, आता हे जे तुम्ही 118 रुपये घेणार त्याचे दोन पार्ट होतात, एक तर 100 रुपये ओके आणि दुसरे 18 रुपये. आता हे जे 18 रुपये तुम्ही त्याच्याकडून घेतले आहात ना, तर ते तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करायचे आहेत. पण गव्हर्नमेंटला तुम्ही डायरेक्टली पे करत नाहीत, गव्हर्नमेंटला तुम्ही दोन प्रकारे पे करतात. एक कसं होतं, 18 रुपये तर अल्टिमेटली त्या 100 रुपयावरती गव्हर्नमेंटला गेलेच पाहिजेत, पण तुम्ही त्यातले 9 रुपये ऑलरेडी कोणाला तरी पे केलेले असतात ॲज अ जीएसटी म्हणून. तर काय होतं, जे 18 रुपये तुम्हाला गव्हर्नमेंटला पे करायचे असतात ना ॲज अ जीएसटी म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही परचेस करताना जीएसटी पे केला आहे त्याचं नेट ऑफ करायला भेटतं. ओके, कधी कधी याला लोक रिफंड म्हणतात, पण ती चुकीची कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, तर हे तुम्हाला आयटीसी घ्यायला भेटतो. मग 18 रुपयामधून 9 रुपये तर तुम्ही ऑलरेडी पे केले होते समोरच्याला, ज्याने ते गव्हर्नमेंटला पे केले. आता तुम्ही फक्त 9 रुपये पे करणार, तर 118 रुपयामधून 9 रुपये गव्हर्नमेंटला पे केले, 59 रुपये समोरच्याला तुम्ही ऑलरेडी केले होते आणि तुमचा नेट प्रॉफिट किती झाला, 50 रुपये. जे नेट टू नेट जे म्हणतात ना की 100 - 50 जो तुम्हाला प्रॉफिट यायला पाहिजे होता तोच तुमचा प्रॉफिट झाला. जीएसटी तर फक्त तुम्ही 18 रुपये घेतले आणि दोन वेगवेगळ्या मेथडने गव्हर्नमेंटला ते गेले, तो तुमचा ना प्रॉफिट होता ना तुमचा लॉस होता. तुमचा प्रॉफिट फक्त आणि फक्त तुम्ही जितक्याला घेतलं आणि कितीला विकलं याचाच डिफरन्स तुमचा प्रॉफिट असतो.